शिंदेंच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि वाद हे जणू समीकरणच बनलंय। यावेळी आमदार महोदयांनी राडा घातला तो आकाशवाणी आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये। मंगळवारी रात्री आमदार निवासामधली 107 नंबरच्या आपल्या खोलीत आमदार गायकवाड थांबले होते। या खोलीत त्यांनी तिथल्याच कॅन्टीनमधून जेवण मागवलं, मात्र हे जेवण खराब असल्याचं त्यांना आढळलं आणि टॉवेल बनियानवरच आमदार गायकवाड थेट कॅन्टीनमध्ये पोहोचले आणि तिथे पोहोचतात निकृष्ट जेवणावरून कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली। या सगळ्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सत्तेत असलेल्या आमदारांच्या कारनाम्यावरून जोरदार राजकारणही रंगलं। याचाच आढावा घेणारा सुरुवातीला हा सविस्तर रिपोर्ट पाहूया। हे आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड। वेशभूषा आणि वर्तन यावरून ते गुंड वाटत असले तरी ते प्रत्यक्षात आमदार संजय गायकवाड हेच आहेत। हा सगळा प्रकार घडला आकाशवाणी आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये। आमदार गायकवाड यांनी आमदार निवास कॅन्टीन मधून जेवण मागवलं। वरण आणि भाताचा पहिला घास खाल्ल्यावरच त्यांना ते खराब असल्याचं लक्षात आलं। त्याच संतापात त्यांनी खाली कॅन्टीन मध्ये जात मला विष खायला घालतो का असा सवाल करत कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करायला सुरुवात केली। प्लास्टिकच्या पिशवीत पार्सल केलेल्या डाळीला वास येत असल्याचा दावा करत त्यांनी कर्मचाऱ्याला त्याचा वास घ्यायला लावला आणि तुफान मारहाण केली। त्यावेळी तिथे अनेक जण उपस्थित होते, मात्र कुणीही या आमदार महाशयांची गुंडगिरी रोखली नाही। पोळी, वरण आणि भात असं मी त्याला ऑर्डर केली। त्याने आणून दिलं। मी वरण भात मिक्स केला। पहिला घास खाल्ला तर मला खूप आंबट वाटला, दुसरा खाल्ला तर मला वॉमिटिंग झाली। मग मी त्याचा स्मेल घेतला तर तो निष्कृष्ट नव्हता, ते सडलेलं होतं, कुंजलेलं होतं आणि मग ते उलटी झाल्यानंतर मी आहे तशा अवस्थेत खाली गेलो। त्यांना विचारलं, हे ऑर्डर तुम्हीच दिली का? म्हणलं हो। मग मी 5-6 लोकांना, त्यांच्या मॅनेजरसह त्यांना सगळ्यांना स्मेल घ्या जरा। त्यांनी स्मेल घेतला आणि त्यांची प्रतिक्रिया अशी होती की हे बहुत गंदा आहे। मग एका आमदाराला जर तुम्ही एवढं घाणेरडं खाऊ घालत असाल तर तुम्ही बाकीच्या लोकांना कशा प्रकारे खाऊ घालत असाल? विशेष म्हणजे आमदार संजय गायकवाड हेच भोजन समितीचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे इथल्या जेवणाची गुणवत्ता सुधारण्याची जबाबदारी त्यांचीच होती। मात्र त्यासाठी त्यांनी काय काम केलं हा सवालच आहे। आमदार निवासस्थानाच्या कॅन्टीनमध्ये घातलेल्या या राड्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले। आमदार गायकवाड यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल करावा आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीनं कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षानं केली आहे। हे असे जर का लोक त्याच्यात यायला लागले आणि अशा पद्धतीने वागायला लागले तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती तातडीने कारवाई केली पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की आमचा कारभार हा कसा आहे। नाहीतर जे मी परवाच म्हटलं की खरा जो भाजप होता त्याचा खून झालाय आणि त्याचे हत्यारे हे सगळे बसलेत की काय असंच वाटतंय। हा देश कुणाच्या सत्तेच्या मनमर्जीने चालणार नाही, हा संविधानाने चालतो आणि जर असे आमदारच मारामाऱ्या करायला लागले तर मग लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा सामान्य माणूस ठेवणार हो? हे अतिशय चुकीचं आहे आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी अशा त्यांच्या विचाराच्या आमदारांवर स्ट्रॉंग ऍक्शन घेतली पाहिजे। गुन्हा दाखल होण्याची मागणी होती। अर्थातच गुन्हा दाखलच झाला पाहिजे। ही कुठली मारामारी करायची पद्धत? फक्त आमदारांना 50 कोटी मिळालेले आहेत, ठेकेदारांना जे जेवण करणारे कॉन्ट्रॅक्टरना 50-50 कोटी मिळालेले नाही आहेत। त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहेच त्या कॅन्टीनमध्ये सुरू। म्हणून अशा प्रकारे टॉवेलवरती मारहाण करायची का आमदारांना? ठीक आहे, निकृष्ट जेवण तिथे मिळतो, अनेकांच्या तक्रारी आहेत। मग यांना अध्यक्ष कशासाठी केलंय संजयला? तुला तेच दुरुस्त करायसाठीच केलं ना अध्यक्ष। त्या समितीचा, भोजन समितीचा अध्यक्ष त्या विधिमंडळाने नेमला आहे। तिथली फूड क्वालिटी लोकांना व्यवस्थित मिळावी आमदारांना, ते न करता कायदा हातात घेणं म्हणजे ही मला वाटतं की सत्तेचा दुरुपयोग आहे, सत्तेची मस्ती आहे असा त्याचा अर्थ निघतो। योग्य ती कारवाई अशावर झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही या विषयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। शिंदेंच्या शिवसेनेसह महायुतीतूनही गायकवाड यांच्या या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी आहे, त्यांनी जे काय कायदेशीर जी काही बाजू आहे, कायदेशीर कार्यवाही आहे ती आपल्याला करायची आपल्याकडे अधिकार आहे। त्यामुळे असं कुणालाही मारहाण करणं हे योग्य नाही आणि बिलकुल
बिलकुल मी संजय गायकवाड यांना समज दिलेली आहे. हे बघा, आमदार निवासमध्येच नव्हे तर कुठेही असेल तर जेवण क्वालिटीचं असलं पाहिजे. जे काही आपल्या सगळ्या एफडीएचे नॉर्म्स आहेत ते सगळे अप्लाय केले पाहिजेत आणि तिथं तर ते आमदार निवास आहे. म्हणजे राज्यातले सगळे आमदार आणि आमदारांच्याबरोबर सगळे प्रमुख अशा पद्धतीचे सगळे लोकप्रतिनिधी आणि सगळे नागरिक तिथं असतात. तर तिथं चांगलंच जेवण असलं पाहिजे. त्यामुळे ते जेवण चांगलं असल्याबद्दल ज्या काही अभी उसके बारे में जो भी कुछ जांच होनी चाहिए, एफडीए हो या हमारी तरफ से भी हो, आहार कमेटी जो अभी अभी आपने जिसका जिक्र किया, आहार कमेटी भी उसके लिए जो कुछ जांच करनी चाहिए वो करेगी. मात्र एकीकडे गायकवाड यांचं वर्तन खटकणारं असलं तरी कॅन्टीनच्या जेवणाच्या गुणवत्तेवरही सवाल उपस्थित झाले आहेत. थोडंसं आमदार निवासांमध्ये अनेक वेळा या प्रकारच्या तक्रारी येत असतात. निकृष्ट दर्जाच्या जेवणाबद्दल, नाश्त्याबद्दलच्या तक्रारी नेहमी येत असतात आमदारांच्या माध्यमातून. पण या प्रकारे कुणालाही मारहाण करणे किंवा कायदा आपल्या हातात घेणे हे चुकीचं आहे. अनेक आयुध आमदार साहेबांकडे होते, अनेक विषय त्यांच्याकडे होते. त्यांनी तक्रार केली असती तर मला असं वाटतं कॉन्ट्रॅक्टरच बदलला गेला असता. पण हे करणं चुकीचं आहे. संजय गायकवाडांनी जे मारहाण केली त्याचं आम्ही समर्थन करत नाही. पण संजय गायकवाड साहेबांनी ज्या कारणासाठी मारहाण केली त्याचं मात्र समर्थन आहे. त्याचं समर्थनच आहे त्या गोष्टीचं. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, मराठी माणसाचा मुद्दा ऐरणीवर आहे, मराठी भाषेचा मुद्दा ऐरणीवर आहे. तर माझी सरकारला विनंती आहे की आकाशवाणीच्या दोन्ही ठिकाणच्या आमदार निवासाच्या भोजन व्यवस्थेचं कंत्राट जे महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना दिलं गेलं ते तात्काळ रद्द करा आणि ते कंत्राट महाराष्ट्राच्या कुठल्याही महिला बचत गटाला द्या, जेणेकरून आपल्या मराठी माणसाला 2 पैसे मिळतील. दरम्यान हा प्रकार घडल्यावर कॅन्टीनमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाचं पथक दाखल झालं. त्यांनी संपूर्ण कॅन्टीनची पाहणी करत तिथल्या अन्नाचे नमुनेही गोळा केले. मात्र या प्रकरणानंतर एवढी टीका होऊनही संजय गायकवाड यांची मगरुरी कमी झालेली नाही. केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप त्यांना झालेला नाही. मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नाही. मी विधान भवनामध्ये आज अध्यक्ष महोदयांनी जर मला परवानगी दिली तर हे निकृष्ट सडलेलं जेवलेलं कुंजलेलं जेवण मी इन्फॉर्मेशन पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये जर अध्यक्ष महोदयांनी परमिशन दिली तर मी हा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मी आत्ताच नरळी झिरवळ साहेबांना भेटून आलो. त्यांना सांगितलं की याच्यावर आपण कारवाई करा. त्यांनी सांगितलं की यापूर्वी मी 2-3 महिन्यापूर्वी याच्या टेस्ट घेतल्या पण आतापर्यंत रिपोर्ट आला नाही. अशा प्रकारे जर रिपोर्ट अधिकाऱ्याकडे येत नसेल तर हे आपल्या सगळ्या लोकांच्या जीवनाशी खेळणं आहे. या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेतही उमटले. मुख्यमंत्री फडणवीसांनीही या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एक आमदार निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं म्हणून कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बनियान आणि लुंगीवरती, अरे आमदाराने कसं राहावं याचे किमान काहीतरी संकेत आहेत की नाही. म्हणून अशा आमदारांचा आपण बंदोबस्त करावा. मला असं वाटतं की निलंबित करता येत असेल तर निलंबित करावं. परब साहेबांचं जरी मत असलं की टावेलवर का मारलं, तरी टावेलवर मारलं किंवा कशावरही मारलं तरी ते चुकीचंच आहे, ते योग्य नाही आहे. आमदार संजय गायकवाड हे नेहमीच आपल्या बडबडीमुळे आणि वर्तनामुळे वादात अडकले. त्यातच आत्ताच्या कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानं त्यांनी पक्षातूनही नाराजी ओढवून घेतली आहे. खरं तर भोजन समितीचे प्रमुख म्हणून कॅन्टीनच्या खराब अन्नाचं उत्तर त्यांनी द्यायला हवं. अन्नाची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले हे सांगायला हवं. मात्र हे न करता, कंत्राटदारावर सनदशीर कारवाई न करता कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचा उद्दामपणा त्यांनी दाखवला. जनता सर्व काही बघत असते, योग्य वेळी उत्तरही देत असते, हे आमदार महोदयांना समजायला हवं. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.